नमस्कार. मी श्री गुरव पुण्याहून आलो आहे. समाजात किंवा परिवारामध्ये वावरत असताना खूप वेळा वातावरण इतक्या गुंतागुंतीची झालेली असते, की खूप साऱ्या अडचणींना सामोरे सुद्धा जावे लागते आणि मग मानसिक तणावातून आरोग्य बिघडून सुद्धा जाते. माझ्यासोबत सुद्धा असंच घडलं. अशा वेळी ब्रह्मविद्येच्या शिबिराबद्दलची माहिती मला Facebookवर मिळाली आणि मग मी शिबिरमध्ये सामील होण्याचा निश्चय केला. 24 मे 2025 पासून ते आज ब्रह्मविद्येचं प्राथमिक शिबिर मी पूर्ण केलं. जेव्हा मी रजिस्ट्रेशन करत होतो, अजिबात मला कल्पना देखील नव्हती, की माझा एक्झॅक्टली काय फायदा होणार आहे. एका कानाच्या कोपऱ्यात वाटत होते, की काहीतरी आहे. पण आयडिया नव्हतं, की एक्झॅक्टली काय आहे. मग ब्रह्मविद्येचे शिबिर जॉइन केल्यानंतर माझ्या मनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मला भेटली आणि किती सुंदर पद्धतीने जीवन जगता येते हे सुद्धा मला कळालं आणि परमेश्वर हे आपल्याच आतमध्ये आहे. दुसरीकडे शोधायची गरज नाही आहे. आणि असे काही अडचणी असतात, असे काही प्रश्न असतात, ते आपण स्वतः सोडवू शकतो आणि कशा पद्धतीने सोडवू शकतो आणि किती आनंदाने राहू शकतो, हे वेगवेगळ्या श्वसन प्रकारापासून आणि पाठातून आणि विश्रांती पाठातून शिक्षकांनी व्यवस्थित आम्हाला काळजीपूर्वक शिकवलं आणि आमच्याकडून सरावसुद्धा करून घेतलं. म्हणून मी शिक्षकांचा खूप मनापासून आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले इतर साधक. इतर साधक आम्हाला असं वाटलेच नाहीत. आम्ही एका परिवारासारखे राहिलो. सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं. अ, शिबिरमध्ये पार्टिसिपेशन असो आणि ट्रेकिंग करणे असो किंवा संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम असो. आम्ही खूप एका परिवाराप्रमाणे आम्ही एकमेकांसोबत ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. म्हणून मी ब्रह्मविद्येबद्दल मनापासून आभारी आहे आणि मनापासून कृतज्ञ आहे. थँक यू सो मच.